तर तुम्ही बघू शकताय आपली चिक्की किती छान बनलेली आहे, एकदम मस्त झालेली आहे। आणि कढी पण बघू शकताय तुम्ही, ह्या स्ट्रक्चरची बनवायची म्हणजे खायलाही एकदम अशी मस्त लागते, जास्त कडकही लागत नाही। आणि तीळ आणि शेंगदाणा ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते जबरदस्त लागतं आणि खूप अप्रतिम ह्याची चव लागते। मी अनिता तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला तीळ, गूळ आणि शेंगदाणा ह्याच्यापासून अप्रतिम चवीची अशी चिक्की हा पदार्थ तुम्हाला सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा हे दाखवत आहे। आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे, कमी साहित्यामध्ये दाखवत आहे आणि सध्याच्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आपल्या शरीराला एक नॅचरली इम्युनिटी देते आणि प्रतिकारशक्तीही देते, का तर ह्या सीझनमध्ये आजार होण्याची शक्यता जास्त असते। तर चला किचनमध्ये आपण झटकरणी आणि पटकरणी असा आपली तीळ, शेंगदाणा आणि गूळ ह्याची एक छान लागणारी चवीची चिक्की बनवूयात। तर त्यासाठी आपण तीळ घेतलेले आहेत। मी ह्या वाटीच्या मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला सगळं सांगत आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जी वाटी वापरणार आहात आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यानुसार सामग्री घ्यायची आहे। तर ह्या वाटीच्या प्रमाणे मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा तूप घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने डबल वाटी मी गूळ घेणार आहे। मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते म्हणजे आपलं कसं प्रमाण चुकणार नाही आणि आपली चिक्की ही चांगली होईल। तर आपण बघू शकताय मी गूळ तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते की आपण ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेला आहे, 1-1 वाटी घेतलेला आहे, तर गूळ जे आहे ते त्याच वाटीने आपण 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे। म्हणजे आपलं जे प्रमाण आहे चिक्कीचं 1 वाटी झालं आणि हे 2 वाटी झालेलं आहे आपलं गूळ। म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते चिक्की आपली कशी बिघडणार नाही। तर 1 वाट्याच्या ह्याला 2 वाटी गूळ असं आपण प्रमाण घेतलेलं आहे। तर त्यानुसार आपण आता चिक्की बनवायला चालू करूया। तर मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हे तीळ जे आहे ते तीळ चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। गॅस जो आहे तो आपला मीडियम ठेवायचा आहे, खूप मोठाही ठेवायचा नाही, का तर मोठा जर गॅस तुम्ही ठेवला तर पट तीळ भाजले जातात, करपले जातात आणि त्याचा जो स्वाद आहे तो चांगला लागत नाही। त्यामुळं आपण कमी फ्लेमवरती हे तीळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, गोल्डन ब्राऊन कलरचे भाजून घ्यायचे आहेत। खूप छान चिक्की लागते ही, तुम्ही घरी अवश्य बनवा। विकत्रीची चिक्की तर आपण आणतोच, पण घरी बनवलेला जो स्वाद असतो तो एक नॅचरल असतो, का तर विकत्रीच्या ह्याच्यामध्ये कधी साखर ही वापरली जाते आणि त्याच्यापेक्षा आपण घरच्या साहित्यामध्ये घरचं कसं आपण काय टाकलं ते आपल्याला माहिती असतं आणि आपली जी घरी बनवलेली असते त्याला एक तोडच नसते। तर अशा पद्धतीने आपलं हे आता चांगलं भाजत आलेलं आहे। तर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते। आपले जे तीळ भाजलेले आहेत ते एका प्लेटमध्ये असे काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये आपण आता आपले शेंगदाणे जे आहेत ते तर आता त्याच पॅनमध्ये मी शेंगदाणे जे आहेत ते मी कच्चेच घेतलेले आहेत, तर मी ते चांगले भाजून घेणार आहे। ते पण आपल्याला तिळासारखेच असे छान ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 मिनिट लागतात हे भाजायला। चिक्की बनवायला ही काही जास्त वेळ लागत नाही आणि ही जी बनवलेली चिक्की आहे ती तुम्ही परत 2-3 महिने जरी स्टोअर केली तरी ती चालू शकते। इतके दिवस तर ती घरी टिकतच नाही, पण स्टोअर करू शकतो आपण जास्त क्वांटिटीमध्ये करून। तर अशा पद्धतीने आपण आता ह्याला चांगलं भाजून घेणार आहोत। तर एक चांगले भाजत आलेले आहेत आपले शेंगदाणे। तीळ लवकर भाजलं जातं पण शेंगदाणे भाजायला जरा वेळ लागतो। तर छान असे खमंग भाजून घ्यायचे। कुठलीही तीळही सांगते आणि शेंगदाणेही सांगते तुम्हाला मी की जास्त करपट जर वास आला तर आपली चिक्की ही करपट लागेल। त्याच्यामुळे थोडी बारीक फ्लेम करूनच आपण हे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळं कसं त्याचा स्वाद जो आहे तो करपट लागणार नाही आणि छान खमंग असा लागेल। तर हे छान आता भाजत आलेले आहे। तर आपण एका प्लेटमध्ये आता ह्याला काढून घेऊया। तर आपले शेंगदाणे जे आहेत ते चांगले भाजत आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर आता एक 1-2 सेकंद ठेवते आणि मी एक काढून घेते प्लेटमध्ये गॅस बंद करून। तर गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये आपण ह्याला आता काढून घ्यायचं आहे।
आता हे दोन्ही आपलं गार होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला कसं मिक्सरमध्ये वाटता येईल. तर शेंगदाण्याचं जे आहे ते मी साल काढून घेतलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं. तुम्ही नाही काढलं तरी चालेल, पण मी ह्याचं साल जे आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. तर अशा रीतीने शेंगदाणे भाजून झालेले आहेत, तीळ भाजून झालेले आहेत. तर आपण आता हे मिक्सरमध्ये कुटून घेऊया. तर बघू शकतोय हे तीळ मी बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीकही नाही आपण करून घ्यायचं, का तर बारीक केलं तर त्याचं तेल सुटतं. तर अशा पद्धतीने तीळ बारीक करून झालेलं आहे. हे दाण्याचं कूट आहे तेही बारीक करून झालेलं आहे. खूप बारीक अशी पेस्ट केलेली नाही, नाहीतर ह्याच्यातून आपल्याला असं तेल परत निघतं आणि आपली चिक्की जी आहे ती छान बनत नाही. तर आपण आता गॅसवरती एक पॅन ठेवूया. त्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे 2 चमचे ते टाकूयात. हे घरचं बनवलेलं तूप आहे, साजूक तूप. आणि त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे मोजून तो टाकणार आहोत. आपल्याला ह्याचं चिक्की बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला फक्त गूळ पातळ होईपर्यंत ह्याला हलवायचं आहे. आपल्याला जास्त जर आपण ह्याला हे केलं तर परत आपली चिक्की कशी कडक होऊ शकते. तर आपण आता छान ह्याला तुपामध्ये फक्त गूळ आपला पातळ झाला पाहिजे. तर आपल्याला गूळ जो आहे तो फक्त पातळ करायचा आहे आणि आपल्या तुपामध्ये तो मिक्स झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपण फक्त ह्याला हे करणार आहोत. जास्त जर आपण त्याला हे केलं, जास्त फ्लेमवरती जर जास्त वेळ ठेवलं तर ती आपली चिक्की जी आहे ती खूप कडक होईल. त्यामुळं आपल्याला फक्त गूळ आपल्या तुपामध्ये मिक्स होऊन गूळ असा थोडासा फुगला गेला पाहिजे. त्या पद्धतीने आपण बघू शकतोय आता गूळ चांगला असा मिक्स झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे. आणि हे बनवत असताना एक लक्षात ठेवायचं, म्हणजे ही एक टिपच आहे की आपण आपला जो हात आहे आणि चमचा आपण काय स्पून घेतलेला आहे तो सतत चालवत राहायचा. नाहीतर खाली गूळ चिटकून कसं करपट असं कॅरेमलसारखं होऊन आपला चव जी आहे ती बिघडू शकते. चिक्की बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. तर बघू शकताय आता गूळ कसा असा तुपामध्ये मिक्स झालेला आहे आणि असा फुलल्यासारखा वाटत आहे. तर अजून 1 ते 2 सेकंद आपण ह्याला ठेवूयात फक्त. बघू शकताय जवळनं तुम्ही. तर चांगला गूळ असा आपला आता फुललेला आहे. तर ह्या स्टेजवरती आपण आपला गॅस जो आहे तो आता बंद करणार आहोत. आता बंद करत आहे. गूळ चांगला आपला आता तुपामध्ये मिक्स झालेला आहे, बघू शकताय. तर आता मी गॅस बंद करत आहे आणि 1-2 मिनिट त्याला असं मी हलवते. आपल्याला पाहिजे तर आपण वेलची पूड टाकू शकतो ह्याच्यामध्ये, पण नॅचरल जी चिक्कीचा स्वाद आहे तो मला जास्त आवडतो. तुम्ही तुमच्या ह्याने जर तुम्हाला वेलचीचा जर स्वाद आवडत असेल तर वेलची पूड आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे कूट केलेलं आहे दाण्याचं ते टाकूया. त्याचबरोबर हे आपण तिळाचं कूट केलेलं आहे ते टाकूयात आणि एक चांगलं ह्याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. आत्ताच वास जो आहे तो मला येत आहे. तुम्हाला वास नाही, पण तुम्ही बघू शकताय घरी केल्यानंतर तुम्ही बघा इतका खमंग वास येत आहे तुपाचा आणि शेंगदाणे आणि तीळ ह्याचा एक मिक्स वास जो आहे. आणि नुसती शेंगदाण्या किंवा नुसती शेंगदाण्याची आपण हे खातो तिळाची चिक्की, त्याच्यापेक्षा हे दोन्ही मिक्स जे आहे त्याची चव जी आहे ती खूप अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकताय आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. तर साईड बाय साईड मी आता एका प्लेटला तूप लावून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण काढणार आहोत. तर मी चांगलं मिक्स केलेलं आहे. या प्लेटला मी असं चांगलं असं तूप लावून घेत आहे ब्रशच्या सहाय्याने, म्हणजे कसं आपली चिक्की आहे ना ती खाली अशी चिटकणार नाही. तर असं मी छान असं तूप लावून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी हे एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि आपण चांगलं असं पसरून घ्यायचं. गरम आहे तोपर्यंतच पसरून घेऊया.
आणि चिक्की जी आहे ती खूप पातळ नाही मला बनवायची, थोडीशी असं जाड अशी थोडीशी जाडसर अशी झाली ना तर ती छानही लागते, मऊसरही लागते. त्याच्यामुळं मी जास्त पसरणार नाही आहे ह्याला. तर अशा पद्धतीने आता आपण ह्याला चांगलं स्प्रेड करून घेऊया. तर ही सगळीकडून एक छान पद्धतीने आपण स्प्रेड करून घ्यायचं. सेट झाली पाहिजे खाली ती चांगली. आणि एक थंड होईपर्यंत, आता सध्या ती गरम आहे तर थोडीशी थंड होऊ द्यायची आता ही. तर आपली जी चिक्की आहे ती चांगली सेट झालेली आहे, म्हणजे गार झालेली आहे. तर मी आता ह्याची अशी आपल्याला पाहिजे त्या आकाराची आपण काप करून घ्यायचे आहे. आपल्याला स्क्वेअर पाहिजे असं स्क्वेअर, नाहीतर आपण शंकरपाळ्याला करतो त्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तो आकार आपण ह्याला आता देऊ शकतो. तर त्या पद्धतीने मी ह्याचे चांगले असे काप करून घेत आहे. खूप मस्त झालेली आहे. मी तुम्हाला एक उचलून दाखवते म्हणजे तुम्हाला हे अंदाज येईल की किती छान चिक्की आपली बनलेली आहे. एक मी काढून दाखवते तुम्हाला. तर बघू शकताय, बाहेरून आणून आपण चिक्की खातो त्यापेक्षा जर आपण ही अशा पद्धतीने घरी बनवली, आणि ही थोडीशी अशी जाडसरच बनवायची म्हणजे खायलाही छान लागते, सॉफ्ट लागते आणि ही टिकतीही. आपण ह्यात पाण्याचा थेंबही वापरलेला नाही, त्यामुळे ही चांगली टिकतही आहे. तर अशा पद्धतीने आता आपण आपल्या सगळ्या ज्या आहेत ते काप करून घेऊया. तर माझे काप जे आहेत ते करून झालेले आहेत. तर मी एक एक चिक्की जी आहे ती स्पूनच्या सहाय्याने काढून घेते, स्पॅच्युलाच्या सहाय्याने. तर तुम्ही बघू शकता आपली चिक्की जी आहे किती छान अशी बनलेली आहे. तर तुम्ही घरी अवश्य ट्राय करा, खूप छान लागते. बाहेरचे आणून खाण्यापेक्षा घरचा जो स्वाद आहे म्हणतात ना तो वेगळाच असतो. तर तुम्ही घरी अवश्य बनवा. बनवायला काही वेळ लागत नाही, फक्त की थोडं पाक जो आपण करतो त्याचा म्हणजे पाक करायचा नाही, पण ज्यावेळेस आपण गुळाची प्रोसिजर करतो त्यावेळेसची जर आपल्याला जमली ना तर चिक्की आपली कधीही बिघडत नाही. तर ती फक्त व्यवस्थित करायची. तर तुम्ही बघू शकताय आपली चिक्की किती छान बनलेली आहे.